कचरा प्लास्टिकने नाल्या कोंडल्या, अहिल्यानगर पावसाळ्यात तुंबणार, घराघरात पाणी शिरणार। मित्रांनो, दर पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते तसं आता अहिल्यानगरमध्ये झालं। घराघरात पाणी शिरलं तर नवल वाटायला नको। धक्कादायक आहे, पण हे वास्तव आहे। याचं कारण असं, नगर शहर व उपनगरात मिळून लहान मोठे असे एकूण 41 ओढे नाले आहेत। बहुतांश नाल्यांवर अतिक्रमण झाले असून काही ठिकाणी नाल्यांचे प्रवाह बंद करून त्यावर बांधकाम करण्यात आले आहे। प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे मोऱ्या कोंडल्या आहेत। अशा स्थितीत जोराचा पाऊस झाला तर पुराचा धोका वाढणार आहे। धक्कादायक म्हणजे अद्यापही मनपाने या ओढ्या नाल्यांची साफसफाई सुरू केलेली नाही आणि अतिक्रमणाबाबतही काही निर्णय नाही। महापालिकेकडून 50 लाख रुपये नाले सफाईसाठी दरवर्षी खर्च केले जातात। यावर्षी साफसफाईसाठी निविदा प्रक्रिया झाली असून हे काम सुरू होणार असल्याची माहिती समजली आहे। 2 वर्षापूर्वी महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहर व उपनगरात ओढे नाल्यांची एकूण लांबी 25 किलोमीटर आहे। यात एकूण 8.23 किलोमीटर पर्यंत अतिक्रमण झाले असून 4.91 किलोमीटर लांबीचे नाले मोकळ्या जागेत असून ते पाईप टाकून बुजवले आहेत। ज्या ठिकाणी नाले मोकळे आहेत तेथे घराच्या भिंती थेट नाल्याच्या हद्दीत बांधल्याने प्रवाह अरुंद झालेत। त्यात जे आहे त्यातील कचराही अद्याप साफ नसल्याने पावसाळ्यात शहर तुंबेल अशी स्थिती निर्माण झाली आहे।